पितृपक्ष कथा. कर्ण हा सूर्याचा पुत्र होता, पण त्याचा जन्म झाला आणि त्याच्या आईने म्हणजेच माता कुंतीने त्याला नदीत सोडून दिले होते. कारण कुंतीला एका तपस्वी ऋषींकडून एक मंत्र प्राप्त झाला होता आणि त्या मंत्राची सत्यता पडताळत असताना कर्णाचा जन्म झाला होता. आणि तेव्हा कुंतीचे लग्न देखील झालेले नव्हते. ती एक वेगळीच पौराणिक कथा आहे. त्यामुळे त्याला संपूर्ण आयुष्य सूतपुत्र म्हणून जगावे लागले. तो जरी क्षत्रिय रक्ताचा असला तरी त्याच्या आयुष्यात त्याला योग्य ती प्रतिष्ठा कधीच मिळाली नाही. परंतु तो एक पराक्रमी योद्धा आणि अतिशय दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. कर्णाने अनेक गोष्टींचे दान केले होते, जसे की सुवर्णरत्न, चांदी, हिरे, मोती आणि इतर संपत्ती. परंतु त्याने कधीही अन्नदान केले नव्हते. आणि पितृपक्षाची कथा महाभारताच्या युद्धानंतरची आहे. ही कथा कर्णाच्या मृत्यूनंतरच्या प्रसंगाशी संबंधित आहे आणि त्यातून पितृपक्षाची उत्पत्ती स्पष्ट होती. कर्णाच्या मृत्यूची घटना ही महाभारतातील एक महत्त्वपूर्ण आणि भावनिक घटना आहे, कारण हा एक महान योद्धा होता. परंतु महाभारताच्या युद्धात कौरवांच्या बाजूने तो लढला आणि अर्जुनसोबतच्या लढाईत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कर्णाचे जीवन संपले आणि त्याचा आत्मा स्वर्गात गेला, जिथे त्याला योग्य ते सर्व मिळाले. परंतु तिथे त्याच्यासोबत एक विचित्र गोष्ट घडली. स्वर्गात त्याला जेवणासाठी सोनं, चांदी आणि विविध रत्ने दिली गेली, पण जेवणात त्याला अन्नाचा एक कणही दिला गेला नाही. तर कर्णाच्या आत्म्याला आश्चर्य वाटले की मी इतके मोठे दान करणारा असूनही मला स्वर्गात अन्न का मिळत नाही. तो खूप निराश झाला आणि तो या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी इंद्रदेवांजवळ गेला. त्याला पाहून इंद्रदेव म्हणाले, हे महान दानवीर कर्ण, स्वर्गात तुला काही अडचण तर नाही ना? यावर कर्ण म्हणाला, हे इंद्रदेव, मला भूक लागली आहे आणि मला इथे ताटात अन्नाऐवजी सुवर्णमुद्रा, रत्न, हिरे, मोती वाढली जात आहे, तर इतर लोकांना विविध प्रकारचे स्वादिष्ट अन्न वाढले जात आहे. मग याचे तुम्ही मला कारण सांगू शकता का, की माझ्यासोबत हा असा अन्याय का केला जात आहे? यावर इंद्रदेव यांनी त्याला सांगितले की याचे मूळ कारण जे तुझ्या कर्माशी जोडले गेले आहे. मनुष्य आपल्या जीवनकाळात जितकी दान पुण्य करतो तितकेच तो मेल्यावर त्याच्या आत्म्याला प्राप्त होते. पण हे इंद्रदेव, मी तर माझ्या आयुष्यात नेहमी दान करण्यात कसलीच कमतरता सोडली नाही, हे तुम्हाला देखील माहीत आहे. यावर इंद्रदेव म्हणाले, मला माहीत आहे, परंतु तुझ्या आयुष्यात आजवर तू खूप दान केले आहे आणि त्यात तू कसलीच कमतरता देखील सोडली नाही. तू तुझ्या संपूर्ण आयुष्यात खूप सुवर्णदान केले आहे, पण तू कधीच अन्नदान केली नाही व तुझ्या पूर्वजांना त्यांच्या मृत्यूनंतर तर्पण दाखवले नाही. त्यामुळे तुला इथे अन्नाऐवजी सोने आणि रत्ने मिळत आहेत. हे ऐकल्यावर कर्णाला खूप वाईट वाटले आणि तो इंद्रदेवाला म्हणाला, हे इंद्रदेव, मला याबद्दल आपण सविस्तर मार्गदर्शन करावे. मग इंद्रदेवांनी कर्णाला पिंडदानाचे महत्त्व सांगितले. पिंडदान हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक विधी आहे. हा विधी पितृपक्षाच्या काळात आपल्या पितरांच्या आत्म्यांना शांती आणि मोक्ष मिळवून देण्यासाठी केला जातो. पिंड म्हणजे भाताची किंवा पिठाची छोटी गोळे, जे काळे तीळ, ज्वारी, गहू आणि इतर धान्य वापरून बनवले जातात. हा विधी केल्यानंतर पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचा प्रवास सुखकर होतो. त्यानंतर इंद्रदेवांनी कर्णाला 15 दिवसाच्या अवधीवर पृथ्वीवर जाण्याची परवानगी दिली, जेणेकरून कर्णाच्या पूर्वजांना भोजनदान करू शकेल. आता त्याला लक्षात आले की अन्नदान हे सर्वात महत्त्वाचे पुण्यकर्म आहे आणि ते त्याने आपल्या आयुष्यात कधीच केले नव्हते. कर्णाने इंद्राला विनंती केली की त्याला पुन्हा पृथ्वीवर परत पाठवावे, जेणेकरून तो आपल्या पितरांसाठी अन्नदान करू शकेल. कर्णाच्या प्रामाणिक विनंतीमुळे इंद्रदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी कर्णाला 15 दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले. या काळात कर्णाने अत्यंत भक्तिभावाने आपल्या पितरांसाठी अन्नदान केले आणि त्यांचे श्राद्धविधी देखील केले. त्याच्या अन्नदानामुळे त्याच्या पितरांची आत्मा तृप्त झाली आणि त्यांना आत्मशांती मिळाली. कर्णाच्या याच कृतीनंतर पितृपक्षाची परंपरा सुरू झाली. पितृपक्षात 15 दिवसांच्या कालावधीत आपल्या पितरांना पिंडदान, अन्नदान, त्यासोबतच जल अर्पण करून त्यांना शांती दिली जाते. पितृपक्ष हा काळ पूर्वजांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी समर्पित असतो
आणि त्याच दरम्यान केलेले श्राद्धविधी हे अत्यंत पुण्यकारक मानले जातात. अशाच पौराणिक कथेनुसार आपण आणखीन पितृपक्षाची कथा पाहणार आहोत. एका गावात एक सावकार राहत होता. त्याला 2 मुलं होती. मोठ्या मुलाचे नाव इंद्रसेन होते तर धाकट्याचे नाव धर्मसेन होते. सावकाराने आपल्या दोन्ही मुलांची लग्न मोठ्या थाटामाटात केले. त्यामुळे त्यांना आता कसलीच चिंता राहिली नव्हती. ते आपली जीवन भगवंताच्या स्तुतीमध्ये आरामात जगत होते. पण एके दिवशी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्या सावकाराचा मृत्यू होतो आणि त्या कुटुंबावर शोककळा पसरते. त्यानंतर 2-3 महिने असेच निघून जातात आणि हळूहळू त्या दोन्ही भावांमध्ये संपत्तीवरून वाद होण्यास सुरुवात होते. धर्मसेनच्या मोठ्या भावाची पत्नी जरा आगाऊच होती आणि ती संपत्तीची लोभी देखील होती. त्यामुळे ती दोन्ही भावांमध्ये फूट पाडते आणि दोन्ही भावांना एकमेकांपासून वेगळे करते. त्यामुळे सावकाराचे घर आता मोठ्या भावाकडे म्हणजेच इंद्रसेनकडे गेले होते. त्यामुळे धर्मसेन आणि त्याच्या पत्नीने शेतात झोपडी बांधून राहण्याचा निर्णय घेतला आणि ते शेतात एका आंब्याच्या झाडाखाली झोपडी बांधून राहू लागले. इंद्रसेनकडे आता मोठा वाडा, कारभार आणि धनसंपत्ती होती. परंतु त्याला आपले धार्मिक कर्तव्य पार पाडणे महत्त्वाचे वाटत नव्हते. तर धर्मसेन हा गरीब आणि साधा होता. त्याच्याकडे फार काही संपत्ती नव्हती, पण त्याच्या हृदयात मोठा धर्मभाव आणि करुणा होती. मग बघता बघता अशातच वडिलांच्या मृत्यूला 1 वर्ष पूर्ण होत आले आणि पितृपाठाचे दिवस सुरू झाले. तेव्हा मोठ्याची पत्नी तिच्या पतीला म्हणाली, तुमच्या वडिलांचे आपण पितृ जेवायला घालू, जेणेकरून माझ्या माहेरची लोक येतील आणि काही इतर नातेवाईक देखील येतील. तर ते आपली संपत्ती पाहून आपल्यावर खूप खुश होतील. यावर तिचा पती इंद्रसेन म्हणाला, कशाला उगीच खर्च करायचा, सर्वांना माहीत आहे आपल्याकडे किती संपत्ती आहे ते. यावर त्याची बायको म्हणाली, पण आपल्या इथे तर कोणीच नातेवाईक येत नाहीत, मग आपण आपली संपत्ती नातेवाईकांना दाखवणार तरी कशी. मग तिचा पती म्हणाला, तुला एकटीला इतका स्वयंपाक तयार करता येणार नाही, त्याचा खूप मोठा स्वयंपाक करावा लागतो आणि विविध प्रकारच्या भाज्या देखील कराव्या लागतात. हे सर्व तू एकटी कसे करणार. यावर त्याची पत्नी म्हणाली, पितरांना जेवू घालणं हे काय फक्त तुमचंच कर्तव्य आहे का, तुमच्या छोट्या भावाचं देखील काम आहे. तुमच्या छोट्या भावाच्या बायकोला मदतीला बोलून घेते, तुम्ही त्याची काळजी करू नका. तिने सांगितलेली गोष्ट इंद्रसेनला पटली आणि ते दोघे धर्मसेनच्या घरी गेले आणि त्यांना दुसऱ्या दिवशी पितरांना येण्याचे सांगून आले. त्यानंतर इंद्रसेन आपल्या सासूरवाडीतील लोकांना जेवणाचे आमंत्रण देऊन आला. मग दुसऱ्या दिवशी धर्मसेनची पत्नी पहाटे स्वयंपाक करण्यासाठी आपल्या जावेच्या घरी गेली आणि पटकन तिने संपूर्ण पितरांचा स्वयंपाक तयार केला. मग तिच्या जावेच्या माहेरची लोक आले. त्यानंतर धर्मसेनची पत्नी आपल्या घराकडे निघाली, कारण तिलासुद्धा पितरांचा स्वयंपाक करायचा होता. ती जाताना तिला कोणी अडवले नाही, पण घरी गेल्यावर तिने पाहिले की घरात कुठलेच सामान नाही. मग तिने आपल्या पतीला दूध आणि तांदूळ आणायला सांगितले. त्यानंतर धर्मसेनच्या पत्नीने दुधापासून खीर बनवली आणि तांदळाचा पिंडदान करण्यासाठी भात शिजवला. तिकडे जेव्हा जेवणाचा टाईम झाला तेव्हा इंद्रसेनच्या घरी त्यांचे पित्र आले. पित्रांनी पाहिले की इंद्रसेनच्या सासूरवाडीतील लोक मस्त जेवणाचा आस्वाद घेत आहेत. घरातील मृत व्यक्तीच्या न कुठल्याच फोटोला हार घातला होता, ना पिंडदान केले होते, न कावळ्याला नैवेद्य दाखवला होता. ते पाहून पित्र निराश झाले आणि तिथून ते धर्मसेनच्या घरी आले. तिथे त्यांना त्यांच्या मनासारखे भोजन मिळाले नाही, पण खीर आणि पिंडदान केल्यामुळे ते धर्मसेनवर प्रसन्न झाले. त्यानंतर सर्व पित्र वरती एका ठिकाणी भेटले आणि ते एकमेकांना विचारू लागले की आपल्या वंशाकडे काय भोजन केले. तेव्हा भद्रसेन आणि इंद्रसेनच्या पूर्वजांनी आपल्यावर आलेला प्रसंग सांगितला. मग त्या लोकांनी धर्मसेन आणि इंद्रसेनच्या पूर्वजांना सांगितले की जर धर्मसेनच्या घरची परिस्थिती चांगली असती तर तुम्हाला मनासारखे भोजन मिळाले असते आणि हा प्रसंग तुमच्यावर आला नसता. यावर धर्मसेन आणि इंद्रसेनच्या पूर्वजांनी
धर्मसेनच्या घरी धनधान्य लाभावे आणि सुख संपत्ती नांदावी असा आशीर्वाद दिला. त्यानंतर धर्मसेन आणि त्याची पत्नी जेवत असताना अचानक त्यांच्यासमोर जमिनीतून एक सोन्या नाण्याने भरलेली घागर वर आली. ते पाहून त्या पतीपत्नीला खूप आनंद झाला आणि त्यांच्या लक्षात आले की आपले पित्र आपल्याला पावले आहेत आणि ते आपल्यावर खुश झाले आहेत. त्यानंतर धर्मसेन खूप श्रीमंत झाला. मात्र तिकडे इंद्रसेनचे आता वाईट दिवस चालू झाले होते. त्याच्या घरात अडचणी सुरू झाल्या, व्यवसायात घसरण झाली आणि त्याचे कुटुंब संकटात आले. त्याने अनेक उपाय केले पण काही सुधारणा झाली नाही. हळूहळू त्याची सर्व संपत्ती निघून गेली आणि ते पूर्ण कर्जात बुडाले. जेव्हा पुढच्या वर्षी पितृपाठ चालू झाले तेव्हा धर्मसेन आणि त्याच्या पत्नीने आपल्या पूर्वजांचे खूप मोठे पित्र घातले आणि त्यात आपला भाऊ आणि वहिनीलाही सोबत सहभागी केले व आपल्या पूर्वजांना संतुष्ट केले. मग त्याच्या पुढील वर्षी धर्मसेन आणि त्याच्या पत्नीने आपल्या मोठ्या भावाला आणि त्याच्या पत्नीला देखील पितरांचे श्राद्धविधी कसे करायचे हे शिकवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रसेन आणि त्याच्या पत्नीने विधिवत आपल्या पूर्वजांचे पित्र घातले. त्यानंतर हळूहळू त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागले. त्यासोबतच त्यांच्या व्यवसायात सुधारणा झाली आणि कुटुंबातील समस्या दूर झाल्या. त्या पतीपत्नीला समजले की पितरांचा आशीर्वाद आणि धर्माच्या पालनाचे महत्त्व किती आहे. ही कथा सांगते की संपत्ती आणि ऐश्वर्य महत्त्वाचे असले तरी धार्मिक कर्तव्य आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. तुम्ही गरीब असला तरी योग्य मार्गाने वागणे आणि दुसऱ्यांना मदत करणे हे जास्त मूल्यवान आहे. पितृपक्ष हा हिंदू धर्मातील एक विशेष कालावधी आहे जो आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित असतो. हा काळ भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंत चालतो. साधारणपणे पितृपक्ष 15 दिवसांचा असतो. या काळात लोक आपले पित्र म्हणजेच पूर्वज यांच्यासाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करतात. मनुष्य जेव्हा देहाचा त्याग करतो तेव्हा त्याच्या आत्म्याला त्यांनी केलेल्या कर्मानुसारच नवीन जन्म प्राप्त होतो किंवा मोक्षप्राप्तीचा मार्ग भेटतो. आपल्या केलेल्या कर्मानुसार एकतर त्यांना वैकुंठ प्राप्त होते किंवा स्वर्गलोक, किंवा तो नरकात जातो, किंवा त्याला नवीन शरीर प्राप्त होते. परंतु ज्या आत्म्याचा काही निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत ती आत्मा पितृलोकात आपली निवास करते आणि तोपर्यंत निवास करते जोपर्यंत तिचा काही निर्णय घेतला जात नाही. परंतु पितृपाठाच्या या 15 दिवसांसाठी आर्यमा स्वामी हे पितृलोकांचे द्वार खोलतात. त्यावेळी सर्व पित्र आपल्या प्रियजनांना भेटतात, पृथ्वी लोकांवर प्रवेश करतात आणि एका वर्षासाठी लागणारे जल व भोजन प्राप्त करतात, जे त्यांच्या कुटुंबाद्वारे नैवेद्य म्हणून त्यांना दिले जाते. जे लोक आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना या पितृपक्षात विनयपूर्वक आवाहन करून त्यांना भोजन प्रदान करतात त्यांचे पित्र अत्यंत प्रसन्न होतात. जेव्हा पित्र तृप्त आणि प्रसन्न होऊन पुन्हा पितृलोकात जातात तेव्हा जातेवेळी आपल्या प्रियजनांना आशीर्वाद देऊन जातात, ज्यामुळे त्यांचे सर्व दुःख दूर होतात आणि कुटुंबात सुख शांती राहते. त्यासोबतच त्या कुटुंबातील दरिद्रता नष्ट होते. तसेच जे लोक आपल्या पितरांना भोजन पिंडदान करत नाही त्यांचे पित्र पृथ्वीलोकातून उपाशीच पितृलोकात जातात आणि ते निराश आणि असंतुष्ट होतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना किंवा त्या कुटुंबाला पितृदोषाला सामोरे जावे लागते, जसे की सतत घरात कोणी ना कोणी आजारी पडणे, कमावलेला पैसा न टिकणे, व्यवसायात नुकसान होणे व मुला-मुलींचे लग्न न जमणे. अशा अनेक परिस्थितींना त्यांना सामोरे जावे लागते. पितृलोकांच्या देवतेचे नाव आर्यमा स्वामी असे आहे आणि कावळा हे त्यांचे वाहन आहे. पितरांच्या दिवशी कावळ्याला आवाहन केले जाते.
असे मानले जाते की जोपर्यंत कावळा त्या नैवेद्याला शिवत नाही तोपर्यंत आपल्या पितरांनी भोजन केले नाही असे मानले जाते. कावळा आपल्याद्वारे दिलेले भोजन आपल्या पूर्वजांपर्यंत म्हणजेच आपल्या पितरांपर्यंत पोचवतो. या दिवशी कुत्र्याला सुद्धा नैवेद्य चारला जातो, कारण कुत्रा यमराजाचा दूत मानला जातो आणि त्याला पितरांचे संदेशवाहक म्हणून पाहिले जाते. ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी या दिवशी 21 लोकांना जेवू घातले पाहिजेत. मध्यमवर्गीयांनी कमीत कमी 4 ते 5 लोकांना तरी जेवू घातले पाहिजे. जर एखादा खूपच गरीब असेल तर त्यांनी आपल्या पूर्वजांच्या फोटोसमोर 1 ग्लास पाणी ठेवून त्यांचे स्मरण केले तरी चालते. कर्ज घेऊन पितृपाठ करू नये, त्यामुळे आपले पितृ निराश होतात. खरं तर आपल्या योग्यतेनुसारच पितृपाठ केले पाहिजे. पितृपक्षाच्या थाळीमध्ये चणा डाळ वडे, उडीद डाळ वडे, अळूवडी आणि कांदा भजी, पाटवडी, तांदळाची खीर, कढी, आमटी भात, कुरडई पापड असते. त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथीची भाजी, बटाटा भाजी, लाल भोपळा भाजी, गवार भाजी, भेंडी भाजी आणि कारल्याची भाजी देखील समाविष्ट असते. पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी आणि तांदळाची खीर यांचे विशेष महत्त्व आहे. मात्र पितृपक्षाच्या जेवणात हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलतात. काही ठिकाणी कांदा लसूण विरहित देखील स्वयंपाक केला जातो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही 2 भाऊ आहेत किंवा 3 भाऊ आहेत, मग पितृदोष मलाच का? याचे कारण असे आहे की आपल्या पूर्वजांना ज्यांचा लळा असतो किंवा त्यांनी ज्याला सर्वात जास्त काही दिलेले असते, पितरांनाही त्याच व्यक्तीकडून आशा असते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या मागे पितृदोष लागतो आणि ज्याच्या मागे पितृदोष लागतो त्याने हा एक उपाय करावा. तो म्हणजे फुलपात्रात पाणी घेऊन त्यात 2-3 थेंब गंगाजल टाकावे आणि ते नित्य नियमितपणे 16 दिवस महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावे. कथा आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.